आज आपण अतिशय आरोग्यदायी च्यवनप्रकाश घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत. च्यवनप्रकाश करायला सोपा आहे, झटपट होणारा आहे आणि घरातल्या सामानापासून केलेला आहे. रोज 1 चमचा हा च्यवनप्रकाश खाल्ल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, पचनाच्या तक्रारी दूर होतील, केस चमकदार होतील, त्वचा तजेलदार होईल, रक्ताची कमतरता असेल तर तीही भरून निघेल आणि असे बरेच फायदे होतील. हाय, मी स्मिता. मस्तकी पाकशाळेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे एकदम सोपं घरगुती च्यवनप्रकाश करण्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे. यामध्ये 2 ग्लास पाणी घालते, कारण आपण च्यवनप्रकाशसाठी लागणारे आवळे वाफवून घेणार आहोत. गॅस चालू करते आणि यावर झाकण ठेवते, म्हणजे पाणी जरा पटकन गरम होईल. पाणी गरम होतोय तोपर्यंत इथे आपण आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घेऊया. तर हे मध्यम आकाराचे 11 आवळे आहेत. वजनी 1/2 किलो आवळे आहेत. आवळे अगदी मस्त हिरवेगार आणि ताजे आहेत. 1-2 पाण्याने आवळे व्यवस्थित धुवून घेते. आवळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता ज्या चाळणीमध्ये मला हे आवळे वाफवायचे आहेत ती चाळणी घेतलेली आहे. यामध्येच हे आवळे आपण पुसून ठेवूया. हे आवळे व्यवस्थित पुसून घेते. सगळे आवळे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. आता गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आली का आपण चेक करूया. तर पाण्याला इथे अगदी व्यवस्थित उकळी आलेली आहे. यावर ही चाळणी ठेवते आणि यावर झाकण ठेवून 15 मिनिट आवळे आपण छान वाफवून घेऊया. आवळे वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी साधारण 12 खजूर घेतलेले आहेत, काळे खजूर घेतलेले आहेत. खजुराचा देठाकडचा भाग आणि बी काढून घेते. तुमच्याकडे जर सीडलेस खजूर असतील तर सीडलेस खजूर घेतले तरी चालेल. तर सगळ्या खजुरांच्या बिया मी इथे काढून घेते. या च्यवनप्रकाशमध्ये आपण आवळ्यासोबत हे खजूर घालणार आहोत. यामुळे खजुराचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. खजुरामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, भरपूर लोह मिळतं, फायबर्स मिळतं, हृदयाचंही आरोग्य चांगलं राहतं. सगळ्या खजुरांचा मागचा भाग आणि बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये थोडं गरम पाणी घालते, म्हणजे खजूर पटकन नरम होतील. गरम पाण्याच्या वेळी तुम्ही जास्त वेळ जर भिजत ठेवणार असाल तर थोडं गार पाण्यात भिजत ठेवलं तरी चालू शकतं. तर साधारण 15 मिनिट झालेले आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आवळे अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत. आवळे असे छान वाफवले गेले की याच्या अशा पाकळ्या उमलतात. आवळे थोड्या वेळ गार होऊ देऊया आणि इथे आपण च्यवनप्रकाशमध्ये घालायचा मसाला करून घेऊया. इथे मी काही गरम मसाले घेतलेले आहेत. 10-12 मिरीदाणे घेतले आहेत, 5 लवंगा, 5 हिरवी वेलची, 2 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. अगदी थोडेसे मी गरम करून घेते, म्हणजे पटकन बारीक होतात. साधारण 1 मिनिट हे आपण भाजून घेऊया. गरम मसाले थोडेसे गरम करून घेतलेले आहेत. आता एवढूसे मसाले आहेत त्यामुळे मिक्सरमधून बारीक होणार नाही, म्हणून मी हे थोडेसे कुटून घेते, कारण आपल्याला याची छान अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. या च्यवनप्रकाशमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध असतात, त्यामुळे अगदी झटपट होणारा हा च्यवनप्रकाश आहे. सुरुवातीला वेलचीचे फक्त मी दाणे बाजूला करून घेते, कारण च्यवनप्रकाश खाताना मध्ये मध्ये जर साल आलं तर चांगलं लागणार नाही. हे च्यवनप्रकाश जर तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवणार असाल तर मसाले मिक्सरमधून फिरवून घेतले तरी चालू शकतं, पण या सगळ्या खडे मसाल्यांची आपल्याला छान बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर मसाले अगदी व्यवस्थित कुटले गेलेले आहेत आणि अगदी छान व्यवस्थित त्याची पावडर झालेली आहे. ही पावडरही आपण बाजूला ठेवून देऊ. बाकीची तयारी होईपर्यंत आवळेही व्यवस्थित गार झालेले आहेत. आवळ्यांच्या पाकळ्या अशा उमललेल्या असतात, त्यामुळे यातल्या बिया अगदी सहज वेगळ्या करता येतात. तर मी आता या आवळ्यांमधल्या सगळ्या बिया वेगळ्या करून घेते. या च्यवनप्रकाशचा बेस आवळ्याचा असतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळा खाल्ल्याने पचन सुधारतं. केसांसाठी, त्वचेसाठी आवळा खाल्लेला चांगला. असे गुणकारी आवळे आपले सहसा खाल्ले जात नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे बाजारात येतात. त्यावेळेला असे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून ठेवले की अगदी वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो. आवळ्याचं चटपटीत लोणचं, आवळ्याचा मोरावळा, आवळ्याचं सरबत, आवळ्याची सुपारी, अशा वेगवेगळ्या आवळ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत. सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे मी सगळ्या आवळ्यांच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बिया बाजूला करून घेतलेल्या आहेत. साधारण 10-15 मिनिट बाकीची तयारी होईपर्यंत गरम पाण्यात खजूर भिजवल्यामुळे खजूर व्यवस्थित नरम झालेले आहेत. याची आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत. खजुराची पेस्ट करताना यामध्ये खूप जास्त पाणी घालून पेस्ट करायची नाही आहे, कारण नंतर आपण हे शिजवून घेणार आहोत. मग आपल्याला आटवायलाही खूप वेळ लागेल. अगदी लागलंच तर 1-2 चमचे हे खजुराचं भिजवलेलं पाणीच मी यामध्ये घालीन. खजुरासोबत इथे मी मूठभर तुळशीची पानं घेतलेली आहेत. घरीच तुळस आहे त्यामुळे त्याचीच पानं काढून घेतली. अशी थोडी तुळशीची पानं घातल्यामुळे सर्दी खोकला होत नाही.
यामध्ये आता 1-1.5 इंच आलं साल काढून घेतलेलं आहे, त्याचेही तुकडे करून घालते. आलं खाल्ल्यानेही पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हणून यामध्ये आपण आलंही घालतो आहोत. सुरुवातीला पाणी न घालता याची आपण पेस्ट करून घेऊया. तर इथे अजिबात पाणी न घालता मी याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही अजून थोडी घट्ट आहे, व्यवस्थित पेस्ट झालेली नाही आहे, म्हणून यामध्ये आपण जे खजूर भिजवलेलं पाणी आहे त्यातलंच 2 चमचे पाणी मी यामध्ये घालते आणि पुन्हा हे थोडंसं फिरवून घेते. तर इथे आपली खजूर, तुळशीची पानं आणि आल्याची पेस्ट तयार आहे. एका वाटीमध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यातून आता मी आवळ्याची पेस्ट करून घेते. आवळे थोडे जास्त आहेत, एका वेळेला फिरवले की छान बारीक पेस्ट होणार नाही, त्यामुळे मी थोडे आवळे काढून घेते आणि 2 बॅचेसमध्ये आवळ्याची पेस्ट करून घेते. आवळेही आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे खजूर भिजवलेलं जे पाणी आहे त्यातलंच 1-2 चमचे पाणी घालून मी आवळ्याची पेस्ट करून घेते. अगदी थोडंसं म्हणजे 1-2 चमचे पाणी घालून आवळ्यांची इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे. छान बारीक पेस्ट झालेली आहे, खूप जाडसर पेस्ट ठेवायची नाही, मग च्यवनप्रकाश खाताना मध्ये मध्ये चंक्स आले की चांगले लागत नाही. तर उरलेले आवळेही मी असे वाटून घेते. तर दुसरी बॅचही मी इथे वाटून घेतलेली आहे. तर इथे आपली आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे. ते आवळ्याची पेस्ट तयार आहे, खजूर, तुळशी आणि आल्याची पेस्ट तयार आहे, आपला मसालाही तयार आहे. आता आपण च्यवनप्रकाश करायला घेऊया. गॅसवर मी एक बिडाची कढई ठेवलेली आहे. च्यवनप्रकाश करताना शक्यतो स्टीलची, लोखंडाची किंवा बिडाची कढई वापरायची, ॲल्युमिनियमची कढई वापरायची नाही. आवळ्याची आणि ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते आणि मग च्यवनप्रकाश खराब होतं. कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे. यामध्ये आपण केलेली आवळ्याची पेस्ट घालूया. साधारण 1 मिनिट परतून घेऊया, म्हणजे तूप आवळ्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल. बिडाच्या किंवा लोखंडाच्या कढईमध्ये असं च्यवनप्रकाश बनवलं की लोहही त्यामध्ये मिसळलं जातं. बऱ्याच स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते, त्यांना याचा नक्कीच फायदा होतो. तुम्हाला जर अशी कढई घ्यायची असेल तर मी खाली लिंक देते आणि अस्मिता 12 हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला 12% डिस्काउंटही मिळेल. तर साधारण 1 मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे. तूप आवळ्याच्या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित मिसळलं गेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालूया. तर आपण इथे 1/2 किलो आवळे घेतले आहेत. 1/2 किलोपेक्षा थोडा कमी इथे आपण गूळ घालणार आहोत. साधारण 200 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. यामध्ये आपण खजूरही घालणार आहोत. खजुराचाही गोडवा असतो, त्यामुळे जितके आवळे घेतले आहेत त्यापेक्षा थोडा कमी गूळ घ्यायचा. आता गूळ वितळेपर्यंत हे आपण असं सतत ढवळत राहूया. तर साधारण 2-1 मिनिटातच गूळ वितळलेला आहे. याच गुळाचं पाणी होतं, आवळ्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे आधीपेक्षा हे मिश्रण थोडं सैलसर होतं. आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 5-7 मिनिट हे आपण छान शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे. तर 5-1 मिनिट यावर मी झाकण ठेवलं होतं. 5-1 मिनिट झाकण ठेवल्यावर आवळे व्यवस्थित शिजले असतील. आता हे आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण जी खजूर, तुळशीची पानं आणि आल्याची पेस्ट केलेली आहे ती घालते. ही पेस्ट आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आपल्याला 5-1 मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आवळे वाटताना, खजुराची पेस्ट वाटताना थोडं पाणी घातलेलं आहे. ते सगळं पाणी आटलं गेलं पाहिजे, म्हणजे च्यवनप्रकाश खूप छान टिकतं. यामध्ये मी आता अर्धा चमचा काळं मीठ घालते. यामुळे च्यवनप्रकाशला मस्त चटपटीत स्वाद येतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा यावर 5-1 मिनिटासाठी मी झाकण ठेवते, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिजतील. तर 5-1 मिनिट पुन्हा मी हे शिजवून घेतलेलं आहे. आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे, पण आपल्याला यातलं अजून पाणी आटवावं लागेल, अजून थोड्या वेळ शिजवून घ्यावं लागेल. तर 5-1 मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून मी हे अजून शिजवून घेते, म्हणजे यातला अजून पाण्याचा अंश कमी होईल. अजून 2-3 मिनिट शिजवल्यावर यातला बराच पाण्याचा अंश कमी झालेला आहे. आता यामध्ये आपण जे मसाले कुटून घेतलेले आहेत ते घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या मसाल्यांचा, तुळशीच्या पानांचा खूप मस्त सुगंध यायला लागलेला आहे. आपल्याला हवं तितकं अजूनही हे घट्ट झालेलं नाही आहे, त्यामुळे अजून 2-1 मिनिट मी हे शिजवून घेते. लक्षात असू द्या गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे. च्यवनप्रकाश करायला खूप जास्त वेळ लागत नाही, साधारण अर्ध्या तासामध्ये च्यवनप्रकाश होतं. आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. तर याची साधारण अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, म्हणजे यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. अजूनही गरम आहे, त्यामुळे थोडं पातळ वाटतंय, पण गार झाल्यावर अजून घट्ट होईल. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. हे तयार झालेला च्यवनप्रकाश मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. मी इथे बिडाची कढई वापरलेली आहे. बिडाची किंवा लोखंडाची कढई वापरली तर लगेच च्यवनप्रकाश दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं, रंग अजून जास्त काळसर होतो.
जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर लगेच दुसऱ्या भांड्यात नाही काढलं तरी चालू शकतं. तर साधारण 1 तास हे च्यवनप्राश व्यवस्थित गार होऊ देऊया. मग तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. तर साधारण 1 तास च्यवनप्राश मी व्यवस्थित गार होऊ दिलेला आहे आणि एका कोरड्या एअरटाईट बरणीमध्ये मी हे काढून घेते. तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळतं तसंच च्यवनप्राश झालं आहे. रंगही अगदी बाहेर मिळतो तसाच आलेला आहे. चवीलाही अगदी तसंच लागतं. घरी केलेलं आहे त्यामुळे आपण वापरलेल्या सगळ्या गोष्टी खात्रीशीर उत्तम आहेत. करायला खूप जास्त कठीणही नाही आणि बाहेरच्यापेक्षा खूप जास्त स्वस्तही आहे. च्यवनप्राशमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीराला काही ना काही नक्कीच फायदा होतो. त्यामुळे असं हे अगदी सोपं च्यवनप्राश नक्की करून बघा. रोज सकाळी उपाशी पोटी मोठ्यांनी 1 चमचाभर घेतलं आणि लहान मुलांनी अर्धा चमचा घेतलं तर बरेच फायदे होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आवळा असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे बारीक सारीक आजार येत नाहीत. याचे फायदे बघता मेहनत त्या मानाने खूपच कमी आहे. हिवाळ्यात भरपूर ताजे ताजे आवळे बाजारात मिळतात त्यावेळेला जास्त प्रमाणात हे च्यवनप्राश करून ठेवा. एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवलं तर बरेच दिवस टिकतं. तर आज आपण केलेलं हे अगदी सोपं घरगुती च्यवनप्राश तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.